Hello student, today we have to study about the tangent theorem. Before we have to study the tangent theorem, we have to study secant and what do you mean by secant and tangent. In the figure, in that figure, O is a center of circle. O is a center having a circle, and in that circle line M and the circle have one and only one point, that is P. M लाईन वरचं P हे पॉइंट सर्कल O सेंटर असणाऱ्याला एकाच ठिकाणी काय होत आहे, टच होत आहे. Such a line is called as tangent of circle. That line is called as tangent of circle, which can touches the circle at only one point. And then we can say that the contact of point, that is point P is called as point of contact. That point is called as point of contact. म्हणजे ज्या पॉइंटला ही जी एम लाईन आहे ही सर्कलला एकाच ठिकाणी टच करत असेल त्याला म्हणायचं पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, आणि त्या लाईनला म्हणायचं आहे टँजंट ऑफ सर्कल. टेक वन अनदर लाईन विच कॅन टचेस द सर्कल ॲट टू डिफरंट पॉइंट ऑफ द सर्कल. म्हणजे अशी एक लाईन घ्यायची आहे की ती वेगवेगळे दोन बिंदूला काय करत आहे, टच करत आहे. तेव्हा मग तिला म्हणायचं आहे, म्हणजे या लाईनीला म्हणायचं आहे सिकॅन्ट ऑफ अ सर्कल. त्याला सिकॅन्ट म्हणायचं आहे. आणि हे जे पॉइंट आहे ए अँड बी, दॅट टू पॉइंट आर कॉल्ड एज पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ सर्कल ऑफ द सिकॅन्ट. म्हणजे पहा, इथे पाहत असताना सिंगल पॉइंट मध्ये टच होत असेल तेव्हा आपण टँजंट म्हणतो, आणि डबल पॉइंट मध्ये टच होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिकॅन्ट म्हणत असतो. लेट अस सी द tangent theorem. What do we have to study in tangent theorem? In tangent theorem, a tangent at any point of a circle is perpendicular to the radius at a point of contact. Here it is a theorem, and in that theorem given data will be center, having center O. सेंटर दिलेला आहे आणि ते काय दिलेलं असते, ओ. कोणतेही घेऊ शकतो आपण, ओ घेतलेला आहे. लाईन यल इज टँजंट. लाईन यल ही काय आहे, तर टँजंट आहे. टँजंट टू सर्कल ॲट पॉइंट पी. पी पॉइंटला सर्कल दिलेला आहे. व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह दॅट लाईन यल, it is perpendicular, it is a sign of perpendicular. Line L is a perpendicular to radius OP. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग याची डायग्राम कशी राहील, डायग्राम आपल्याला ड्रॉ करायची आहे. वी हॅव टू ड्रॉ अ वन सर्कल हॅव्हिंग अ सेंटर O. आणि इथे काय म्हटलेलं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टँजंट. म्हणजेच आपल्याला काय काढायचं आहे, टँजंट काढायचं आहे. म्हणजे ही लाईन झाली यल, हे लाईन झाली पी. ओपी इज अ रेडियस अँड यल इज अ टँजंट. हा टँजंट झालेला आहे आणि ओपी आपण काय म्हणतो, रेडियस म्हणतो. देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे वी हॅव टू राईट डाऊन दी प्रूफ, अँड वी हॅव टू प्रूव्ह द थेरम बाय इनडायरेक्ट मेथड. इनडायरेक्ट मेथडने प्रूव्ह करायचं आहे. आणि इनडायरेक्ट मेथड असेल तर जे आपल्याला काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे, तेच आपल्याला काय करावं लागते, अझ्युम करावं लागते. म्हणून मग आपल्याला म्हणावं लागेल, सपोज लाईन यल इज परपेंडिक्युलर टू रेडियस ओपी. म्हणजे हेच अझ्युम करायचं आपल्याला की ते ओपीला काय आहे, परपेंडिक्युलर आहे. लेट अस ड्रॉ अ वन डायग्राम. आपण एक डायग्राम काढू. त्याच्यामध्ये काय घेणार आहे, ओ सेंटरच घेणार आहे. म्हणजे हे झालं ओ सेंटर, आणि याच्यावर परपेंडिक्युलर जो टाकलेला आहे तो क्यू घेऊन टाकू. म्हणजे ओ क्यू झालेला आहे. इथे एक पॉइंट घेऊ आर, इकडे एक पॉइंट घेऊ पी. म्हणजे पी आणि पी क्यू आर असे पॉइंट घेऊ की बोथ दी डिस्टन्स आर सेम.
if we have to join that OQ and OP, here there is a triangle form, right angle triangle तिथे फॉर्म झालेले आहे. कन्स्ट्रक्शन म्हणा वाटेल तर आपण हे घेतलेलं आहे, हे अज्युम केलेलं आहे. म्हणजे इथे पाहत असताना आपण काय केलेलं आहे, OQ इज परपेंडिक्युलर, OQ इज परपेंडिक्युलर टू लाईन L. सेगमेंट OQ घेतला आणि तो काय केलेला आहे, OQ लाईन L ला परपेंडिक्युलर म्हटलेला आहे. सच दॅट P अँड R दॅट आर टू डिफरंट पॉइंट. हे दोन पॉइंट कसे आहे, डिफरंट पॉइंट आहे, वन अँड द सेम पॉइंट नाही आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि R हा पॉइंट कसा घेतलेला आहे आपण, R डॅश Q डॅश P या पद्धतीने घेतलेला आहे. अँड देन ड्रॉ OR अँड OP, ते आपण जॉईंट केलेलं आहे. म्हणजे इथे कुठला ट्रायंगल झालेला आहे, इन ट्रायंगल OQR. फर्स्ट ट्रायंगल इज OQR and another triangle is triangle OQP. तो गया OQR and OQP. In both the triangle OQ is congruent to OQ. It is a common side of the same triangle. म्हणजे दोन्ही ट्रायंगलला कॉमन साइड आहे ते. त्याच्यानंतर अँगल OQR it is congruent to OQP. both are 90 डिग्री. दोघही कसे आहे, 90 डिग्रीची आहे. आणि यामध्ये पाहत असताना QR अँड QP बोथ आर कॉन्ग्रुएंट. QR कॉन्ग्रुएंट टू QP. सेगमेंट QR अँड QP आर कॉन्ग्रुएंट. आणि हे काय घेतलेलं आहे आपण, हे तर आपण कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. म्हणून आपण इथे लिहू शकतो, इट इज अ कन्स्ट्रक्शन बाय साइड अँगल साइड. SAS test. By SAS test we can say that angle OQR which is congruent to angle OQP. Both the triangles are same, and from that we can say that side OR it is congruent to side OP. That is these two sides are congruent. आणि ह्या जर congruent असेल, पण आपण हे तर काय घेतलेलं आहे, OP जे सुरुवातीला पाहिलेलं आहे, OP ला काय म्हटलेलं होतं, रेडियस म्हटलेलं होतं. मग OP आणि OR जर रेडियस असेल, हे जर रेडियस आहे, तर ऑब्विसली OR सुद्धा काय झालेला आहे, रेडियस झालेला आहे. हॅव्हिंग अ सेंटर O, म्हणजे O हा काय आहे, सेंटर आहे. आणि P आणि R बोथ आर दी पॉइंट विच आर लाय ऑन दी, जर सेंटर असेल आणि इथे पाहत असताना समजा OR आणि OP हे जर रेडियस म्हणून राहिलो, O सेंटर म्हणून राहिलो, तर P आणि R हे कुठे असायला पाहिजे, ऑन दी सर्कल. म्हणजे या सर्कलवरचे पॉइंट असायला पाहिजे. पण ते सर्कलवरचे तर पॉइंट नाही आहे, कारण ते पॉइंट कुठे आहे, P कुठे घेतलेला आहे, टँजंटवर घेतलेला आहे. म्हणजे जे आपण अज्युम केलं होतं ते काय झालेलं आहे, फॉल्स झालेलं आहे. आणि ॲज अवर अज्युम्पशन इज फॉल्स, हेच वी कॅन से दॅट line L which is perpendicular to radius OP or segment OP. It is a most important tangent theorem. Then we can study converse of tangent theorem. आपल्याला दुसरं थेरम बघायचं आहे, कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. कॉन्व्हर्स मध्ये जे दिलेलं आहे टँजंट थेरम, त्याच्या विरुद्ध राहणार आहे. लाईन परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ इट्स पॉइंट ऑन अ सर्कल इज टँजंट टू दी सर्कल. याच्यामध्ये परत आपल्याला काय दिलेलं असेल, गिवन दिलेलं असेल. गिवन मध्ये कॉमन गिवन राहणार आहे की सेंटर O असलेला आपल्याला काय दिलेला आहे, सर्कल. सेंटर O सर्कल, इट इज अ कॉमन अ सर्कल विथ सेंटर O अँड segment OP is its radius. OP ला काय दिलेला आहे, त्याचा रेडियस दिलेला आहे. आणि रेडियस ऍट पॉइंट P. आणि पुढे जाऊन आपल्याला काय म्हणायचं आहे, लाईन L which is perpendicular to segment OP or radius OP. म्हणजे त्यामध्ये टँजंट थेरम मध्ये इट इज वी हॅव टू प्रूव्ह
हे प्रूव्ह करायचं होतं. यामध्ये गिवन डाटामध्येच दिलेलं आहे. मग आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? टू प्रूव्ह आपलं प्रूव्ह काय राहणार आहे? लाईन यल इज अ टँजंट टू सर्कल. लाईन यल टँजंट टू सर्कल. लाईन यल ला टँजंट सर्कल करायचं आहे. इथे आपल्याला काढायची आहे ती डायग्राम. डायग्राम मध्ये सर्कल हॅव्हिंग सेंटर ओ, इट इज अ कॉमन थिंग. आणि इथे एक आपल्याला काय काढायची आहे? लाईन, टँजंट लाईन म्हणू शकतो ड्रॉ करेपर्यंत. हॅव्हिंग अ पॉइंट पी, ओ पी इज देअर रेडियस. वी कॅन टेक अनदर पॉइंट क्यू आणि जॉईन इट ओ क्यू. ओ क्यूला काय केलेलं आहे आपण? जॉईंट केलेलं आहे. आणि हे आपल्या प्रूफमध्ये येणार आहे. प्रूफ. इन प्रूफ वी कॅन स्टार्ट विथ टेक अ पॉइंट क्यू सच दॅट. पॉइंट काय घेतलेला आहे आपण? क्यू सच दॅट. कुठे घेतला? ऑन लाईन यल. सच दॅट काय होणार आहे? क्यू कसा घेतलेला आहे? यल लाईन वर घेतलेला आहे. अँड देन ड्रॉ और जॉईन ओ क्यू. इट इज वी हॅव टू टेक कन्स्ट्रक्ट इन डायग्राम. मग इथे काय झालेलं आहे? एक ट्रायंगल तयार झालेला आहे. कोणता ट्रायंगल तयार झालेला आहे? इन ट्रायंगल ओ पी क्यू. ओ पी क्यू ट्रायंगल तयार झालेला आहे. अँड वी नो दॅट मेजर ऑफ अँगल ओ पी क्यू दॅट इज दॅट अँगल विच इज इक्वल टू 90 डिग्री. 90 डिग्री आहे. आणि तो जर 90 डिग्री असेल म्हणजेच ट्रायंगल ओ पी क्यू इज राईट अँगल ट्रायंगल. म्हणजे तो काय होते? राईट अँगल ट्रायंगल. आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय म्हणतो? इन राईट अँगल ट्रायंगल हायपोटेनियस जी असते, हायपोटेनियस इज ग्रेटर दॅन, इथे काय येणार आहे? लार्जेस्ट साईड. हायपोटेनियस हा मोठा असतो कोणापेक्षा? उरलेल्या साईडपेक्षा किंवा रेडियसपेक्षा. मग आता याच्यामध्ये रेडियस कोण आहे? रेडियस तर आपल्याला दिसून राहिला ओपी. हायपोटेनियस कोण आहे? ओ क्यू. म्हणजे ओ क्यू इज ग्रेटर दॅन ओपी असं चित्र येऊन राहिलेलं आहे. कारण ओपी काय आहे? रेडियस आहे. मग आता मला सांगा, ओपी आणि ओ क्यू जे आहे या दोघांमध्ये पी इज लाय ऑन दी सर्कल, बट पॉइंट क्यू इज नॉट लाय ऑन दी सर्कल. क्यू पॉइंट लाय करतो का? करत नाही. क्यू पॉइंट याच्यावर नाहीच आहे. म्हणजे मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की दिस इज ट्रू फॉर ऑल द पॉइंट ऑन दी लाईन यल. लाईन यलच्या बाबतीत आपण हे असं म्हणू शकतो, ओनली पॉइंट पी इज अ कॉमन पॉइंट बिटवीन द लाईन यल अँड दी सर्कल. सर्कलवरचा लाईन यल वरचा ओनली वन पॉइंट इज दॅट पी पॉइंट विच कॅन टचेस दी सर्कल. म्हणून मग आपल्याला म्हणता येते हेन्स यल इज अ लाईन यल इज अ टँजंट ऑफ सर्कल. टँजंट टू दी सर्कल. इथून पाहून घ्या एकदा. हायपोटेनियस इज, हायपोटेनियस जे आहे हे झालं हायपो आणि हे झालं रेडियस. हायपोटेनियस इज ग्रेटर दॅन रेडियस. हा फेनॉमेना आपल्याला माहिती आहे. मग हायपोटेनियस आणि रेडियस हे दोन्ही टच होणारे जे पॉइंट आहे पी आणि क्यू हे सर्कलवरचे असायला पाहिजे होते, पण सर्कलवर फक्त एकच पॉइंट आहे पी. P that can be lie on the line L, it is only one point. Hence, by definition of tangent line or tangent theorem, we can say that line L is the circle. Here, we can understand the next theorem.
at tangent segment. Let us see, this is a circle having a center O. सेंटर O आहे, त्याला टच या सेंटर मधून म्हणजे याला टँजंट असणारे म्हणजे एका पॉइंट मधून टच करून जाणारे दोन सेगमेंट जर एकमेकांना टच होत असतील म्हणजे पहा, हा सुद्धा याला ए नाव देते, याला बी नाव देते, मग याला एल लाईन म्हणते, याला एम लाईन म्हणते. एल लाईन वरचा पॉइंट ए, एम लाईन वरचा पॉइंट बी, दॅट कॅन बी टचेस द सर्कल ॲट ओनली वन पॉइंट. सर्कलला एकाच ठिकाणी टच होत आहे. मग आता हे जे आहे एल लाईन आणि एम लाईन बोथ आर दी काय म्हणावं लागेल, बोथ काय आहे, टँजंट आहे. आणि या दोन्ही टँजंट टचेस इच अदर ॲट पॉइंट सी. म्हणजेच इथे पाहत असताना एसी आणि बीसी हे जे दोन सेगमेंट आहे, हे दोन सेगमेंट जे आहेत दॅट सेगमेंट एसी अँड बीसी, दॅट टू सेगमेंट्स आर कॉल्ड एज टँजंट सेगमेंट. हे दोन टँजंट सेगमेंट आहे. आणि याच्यावरच आता आपल्याला काय करायचं आहे, थेरम बघायचं आहे. आणि थेरम मध्ये काय म्हटलेलं आहे, मी हेच डायग्राम टँजंट थेरम साठी फॉलोअप करणार आहे. या टँजंट थेरम मध्ये काय दिलेलं आहे, डायग्राम खाली यायला पाहिजे पण समजून देत आहे म्हणून मी वरच राहू देते. इथे आपल्याला गिवन काय दिलंय आणि काय प्रूव्ह करायचं आहे ते सगळ्यात पहिले बघून घेणार आहोत. अ सर्कल विथ सेंटर ओ. सर्कल आहे, त्याला सेंटर काय आहे, ओ आहे. आणि परत काय म्हटलेलं आहे, एसी अँड बीसी बोथ आर टँजंट. दोन्ही काय आहे, आता टँजंट सेगमेंट आहे. आताच आपण डेफिनेशन पाहिलेली आहे, टँजंट सेगमेंट टू दी सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी रिस्पेक्टिव्हली. कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, सेगमेंट हा जो आहे हे तर ओ आहे, ओसी काय करायचं आहे, ड्रॉ करून टाकायचं आहे. त्याचप्रमाणे इथे पाहत असताना ओ ए आणि या पद्धतीने ओ बी हे कन्स्ट्रक्शन झालं आपलं अशा पद्धतीने. म्हणजेच हे जे काइट टाईप डायग्राम होती त्याचं दोन याच्यात काय झालेलं आहे, डिवायडेशन झालेलं आहे. आणि दोन ट्रायंगल तयार झालेले आहे. आणि या दोन ट्रायंगल मध्ये मग काय प्रूफ काय करायचं आहे, वी हॅव टू प्रूव्ह दॅट सेगमेंट एसी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट बीसी. म्हणजे दोन टँजंट सेगमेंट जे आहे ते आपल्याला काय दाखवायचे आहे, कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहे. मग आता आपण बघू प्रूफ. प्रूफ मध्ये दोन ट्रायंगल आहे, ओ ए सी इन ट्रायंगल OAC अँड इन ट्रायंगल OBC. OBC दोन ट्रायंगल आहे. आणि दोन्ही ट्रायंगल मध्ये जर आपण पाहिलं, अँगल OAC कॉन्ग्रुएंट टू अँगल OBC बोथ आर इक्वल टू 90 डिग्री. कारण ते त्याच्यावर काय आहे, लंब टाकलेले आहे, परपेंडिक्युलर आहे, म्हणजे 90 डिग्री आहे अकॉर्डिंग टू टँजंट थेरम. हिअर हा जर 90 डिग्रीचा असेल, हा जर 90 डिग्रीचा असेल म्हणजे त्याचा हायपोटेनियस काय आहे, ओसी. याचाही हायपोटेनियस ओसी आहे, विच इज कॉन्ग्रुएंट टू हायपोटेनियस ओसी. आणि ही काय झालं, आता दोन्ही ट्रायंगलची कॉमन साईड झालेली आहे, कॉमन साईड म्हणू शकतो आपण. आणि यामध्ये पाहत असताना OA अँड OB, OA segment OA congruent to segment OB. What are these? Radii of same triangle. दोन्ही ट्रायंगलचं काय आहे, रेडियस आहे. याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, ट्रायंगल OAC कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल OBC. OAC आणि OBC आणि कशावरून झालेला आहे, तर हायपोटेनियस साइड थेरम, हायपोटेनियस साइड थेरम नुसार. आणि याच्यावरून आपण काय म्हणू शकतो, सेगमेंट AC कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC. सेगमेंट AC आणि सेगमेंट BC कॉमन साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. यानुसार आपण प्रूव्ह केलेला आहे सेगमेंट AC अँड सेगमेंट BC बोथ आर कॉन्ग्रुएंट वन. इथे आता आपण हे तीन थेरम पाहिले. नेक्स्ट जे
पिरियड राहील त्यामध्ये आपण याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. तोपर्यंत तुम्ही हे 3 जे थेरम आज घेतलेले आहे वी कॅन अंडरस्टूड व्हेरी इझिली. तुम्हाला ते समजले असेल आणि समजून घ्यायचे आहे. काही प्रॉब्लेम असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि लिहायचे आहे, नोटबुकमध्ये लिहायचे आहे. उद्या आपण त्याचे जे आहे उद्याच्या पिरियडला त्याचे प्रॉब्लेम बघू आणि एखादा पिरियड मी गुगल मीटवर किंवा झूमवर घेईल आणि त्यामध्ये मी तुमच्याशी लाईव्ह कम्युनिकेशन करेन. त्यामध्ये मग तुम्ही आतापर्यंत काय केलं ते मला दाखवायचं आहे. थँक्यू.